नमस्कार. नमस्कार. आज माझ्यासोबत सद्गुरू श्री संजीव कुलकर्णी गुरुजी आहेत. मागच्या वेळेला आपण काही गप्पा मारल्या होत्या, आजसुद्धा ते आपल्याबरोबर उपस्थित आहेत. होय. छोट्या छोट्या हलक्या फुलक्या काही गोष्टी आपण इथे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते जसं मी बोललो की आत्मदर्शन शिबिर चालवतात, ते संचालन अनेक वर्षापासून करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांची शिबिरं होत असतात. हा आत्मदर्शन म्हणजे काय, हे शिबिरामध्ये तुम्ही काय शिकवता, हे थोडंसं दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. हो. आत्मदर्शन हे खरं पाहिलं तर जीवनामध्ये आपलं उद्दिष्टच असलं पाहिजे. मी कोण आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. मी कोण आहे, जग काय आहे, माझा आणि जगाचा संबंध काय, आणि जगामध्ये आल्यानंतर माझं जे उद्दिष्ट आहे मला ते नक्की कळलं पाहिजे. ते स्पष्ट चित्र असेल तर त्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून जो परमार्थ जो आहे तो जाणण्यासाठी हे आत्मदर्शन अत्यंत आवश्यक आहे. आत्म म्हणजे स्वतः, दर्शन म्हणजे पाहणे, ओळखणे, जाणून घेणे. जो स्वतःला ओळखतो ना तो जगाला ओळखू शकतो. जो जगाला ओळखतो परंतु स्वतःला ओळखत नाही तर त्याचा उपयोग होत नाही. त्याला आत्मस्वरूपी स्थिर राहण्याची अवस्था पहिली प्राप्त व्हायला पाहिजे, आणि मग त्यांनी जगामध्ये जाऊन सत्कार्य सत्कर्म अवश्य करावं. म्हणून आत्मदर्शन जे आहे ते म्हणजे तुमचं जे शरीर, मन आणि बुद्धी आहे ती शुद्ध, अंतःकरण शुद्धी पाहिजे. आणि मग मी कोण आहे, तर त्याचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि ही अनुभूती आपल्याला ते मीच आहे, मीच आनंद स्वरूप आहे. मग आपण जर आनंद बाहेरच्या जगामध्ये हुडकायला गेलं तर ते मिळणार नाही. जसं कस्तुरी मृग नाभीमध्ये कस्तुरी असताना जंगलामध्ये फिरून जर बघायला लागलं, शोधायला, तर कधी नाही सापडत. किंवा काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतो आपण. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयानं तो उपाशी, अशी अवस्था होऊ नये. म्हणून हे योग्य सद्गुरूच्या मार्गदर्शनातून योग्य वयामध्ये हे प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणून मी आनंद स्वरूप आहे याची अनुभूती त्या सद्गुरूच्या सान्निध्यात घ्यावी आणि मग जगामध्ये आनंदानं विहार करावा. जी. मग आता गुरुजी असं होतं की बऱ्याच वेळेला सामान्य लोकांना वाटतं हे सगळं अध्यात्माचं ज्ञान आहे, हे आता माझ्यासाठी नाही आहे, माझा अजून संसार चालू आहे, किंवा भौतिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये अडकलेल्या जे काही जीवांसाठी, सामान्य लोकांसाठी या ज्ञानाचा खरोखर किती उपयोग होतो किंवा किती गरज आहे. हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे हे ज्ञान जे आहे ना, अध्यात्मविद्या विद्यानाम, सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ अध्यात्मविद्या आहे. तेव्हा तुम्ही बाह्य जगतातल्या अनेक प्रकारचे ज्या वेगवेगळ्या ज्या ब्रँचेस आहेत, विभाग आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ व्हा. बाह्य जगतामध्ये तुमचं आचरण आहे ना ज्या त्या क्षेत्रातलं, ते उत्तम व्हायलाच पाहिजे. तर त्यासाठीचं ज्ञान घेण्यासाठी पहिलं स्वतःची स्थिती अत्यंत स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, प्रसन्न पाहिजे, समाधानी पाहिजे, तृप्त पाहिजे. आणि मग तुम्ही ते ज्ञान तुमच्या कार्यामध्ये उतरवताना तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत स्थिर शांत असंच पाहिजे. तर ते ज्ञान हे तरुण वयामध्ये घ्यायला पाहिजे, किंवा बालवयात वयाच्या 7 ते 8व्या वर्षापासून त्याची सुरुवात मुलामुलींनी केली. पालकांनी तसं वातावरण निर्माण करून द्यावं. त्यांनी संस्कार संपन्न असलं पाहिजे. आणि त्या आध्यात्मिक क्षेत्रातले जे गुरु आहेत त्यांच्याही सान्निध्यात जर ती मुलं राहिली तर त्यांना एक मौलिक मूल्य काय आहेत ती समजणं आवश्यक आहे, की त्याच्या आधारावर त्यांनी पुढे आयुष्यामध्ये एक सुंदर असं जीवन काय आहे त्याचा अनुभव घेता येणं शक्य आहे त्यांना. बरोबर आहे. दृष्टीनं जनरली काय होतं की मुलांना आपण फिजिक्स शिकवतो, केमिस्ट्री शिकवतो, मॅथ्स शिकवतो, शाळेमध्ये पाठवतो, पण पालकसुद्धा अध्यात्माबद्दल स्वतःबद्दलच जाणून न घेतल्यामुळं मुलांना सुद्धा तिकडे पाठवायला लगेच तयार होत नाहीत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? असं आहे, जर पालकांना जर समजलं की संस्कार म्हणजे काय, सुसंस्कार म्हणजे काय, तर ते आपल्या मुलाला देतील. त्यांना जर नसेल तर ती मुलं पण अज्ञानी राहतील, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं संपूर्ण भारतवर्षामध्ये किंवा जगतामध्ये एक जाणीव अशी निर्माण झाली पाहिजे की हे ज्ञान लहान वयातच दिलं गेलं पाहिजे, त्याला पर्याय काय नाही आहे. म्हणून जर स्वतः पालक देऊ शकत नसले तरी त्यांनी देखील हे अध्यात्म ज्ञान ज्या पद्धतीनं जे देतात तिथे जाऊन तो प्रयोग करावा.
आणि ती जाणीव पालकांना होण्यासाठी सामाजिक संस्था काही व्यक्तींनी त्यांच्यापर्यंत ते पोचवण्याची आवश्यकता आहे. म्हणून पालक अज्ञानी आहेत म्हणून जे ज्ञानी आहेत त्यांनी स्वस्थ नाही बसता कामा. ते अज्ञानी आहेत तर त्यांनाही सांगण्याचं काम त्यांना करावंच लागेल. म्हणून समाजामध्ये हा एक उन्नत वर्ग निर्माण होण्यासाठी मार्गदर्शकांची सुद्धा सर्व समाजाला गरज असते. आणि ती गरज जर पूर्ण झाली ना तर खरोखरच एक उत्तम सुंदर असं एक विश्व निर्माण होईल की ज्या ठिकाणी शांती आहे, आनंद आहे. हां, आणि सगळे आनंदानं सर्व जर असतील ना तर त्याला अर्थ आहे. बाह्य जगतामध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री आवश्यक आहे. कारण या बाह्य जगतामध्ये भूगर्भशास्त्र, पर्यावरण, खगोलशास्त्र त्यामध्ये असणारे जे पदार्थ आहेत ते जीवन सुखकर करण्यासाठी ते उपयोगी पडणारच आहेत. पण ते करता करता तुम्ही स्वतः जर स्वतःमध्ये आनंदानं जर असाल तर त्या बाह्य जगतामध्ये हिंडण्या फिरण्यामध्ये तर बाहेरची समृद्धीपेक्षा आंतरिक जे स्वास्थ्य आहे ना ते महत्त्वाचं आहे. तुम्ही महालात राहता का झोपडीत राहता महत्त्वाचं नाही. तुम्ही त्या ठिकाणी आनंदी आहात का महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तो बाहेरनं आणण्याची वस्तू नाही आहे, ते तूच आहेस हे समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी हे पालकांनी जाणून घेतलं पाहिजे किंवा पालकांना जागृत करण्याचं काम सामाजिक संस्थांनी करायला पाहिजे, व्यक्तींनी करायला पाहिजे. तर समाज एक चांगला समाज, आदर्श समाज निर्माण होईल. आणि लहान वयापासूनच ते त्यांना मिळेल ही जाणीव, जागरूकता पालकांच्यामध्ये. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची जी शिबिरं घेतली जातात ना त्यामध्ये लहान मुलांची सुद्धा त्यावेळी पालकांना एक दिवस बोलवलं जातं आणि पहा तुमच्या पाल्यामध्ये कोणते कोणते बदल झाले. मग त्यांना आश्चर्य वाटतं की गुरूंच्या सान्निध्यात राहून मुलं जेव्हा हसत खेळत नाचत गात बागडत ध्यानधारणा, प्राणायाम, योगा, निसर्ग सान्निध्य, चर्चा, गप्पा गोष्टी यातनं ती इतकी समृद्ध होतात. विविध प्रकारचे क्रिएटिव्हिटी असते ती सुद्धा त्यांना जर मिळाली तर मग त्यांच्यात झालेला बदल, थोरा मोठ्यांचा आदर करणं, आईवडिलांचे बद्दल आस्था राखणं, या सगळ्या गोष्टी त्या मुलांना कळायला लागल्या ना मग ते मुलं घरामध्ये, शाळेमध्ये, समाजामध्ये सगळे चांगली बागडत असतात. आणि मग पालकांना कळते की अरे वा हे आपल्याला ज्ञान आता आपण दिलं ते बरं झालं. मग ते त्यांच्या संबंधितांना सांगायला लागतात अरे मुलांना हे द्यायला पाहिजे. म्हणजे कुठे त्याची सुरुवात करायला पाहिजे ना, बीज रोवायला पाहिजे की हे संस्कार आवश्यक आहेत. हाच त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. गुरुजी आम्ही बघतो की म्हणजे ॲज अ डॉक्टर मी बघतो की बऱ्याच वेळेला आता मोठे मोठे IT इंजिनियर्स आहेत, ही युवा पिढी आहे. वयाच्या 25-30मध्येच ते म्हणतात की डॉक्टर मला डिप्रेशन आलं आहे, मी खूप अँझायटीचा शिकार झालो आहे, जीवन नकोसं झालं आहे. म्हणजे एका बाजूला भौतिक जीवनामध्ये त्यांनी उत्तमोत्तम प्रगती केलेली आहे, लाखो रुपयाचं पॅकेज ते घेतात, पण आंतरिक जी काही शांती त्यांना हवी असते ती मिळत नाही. भौतिक जीवनामध्ये ते अनेक गोष्टी करत असतात, अनेक रिलेशनशिप्समध्ये अडकत असतात, बरोबर. सगळ्या भौतिक जीवनाची रेलचेल असते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा पूर्वीच्या काळी जी काही गुरुकुल सिस्टम होती म्हणजे कुठंतरी ती मिसिंग लिंक आहे. जी शिक्षा आपल्याला लहानपणीच मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नसल्यामुळे ही परिस्थिती आहे का? भौतिक जीवनामध्ये ते ज्यांनी ते क्षेत्र निवडलेलं आहे त्यात ते आपलं योगदान चांगलं देतात. त्यामुळं त्यामध्ये ते उद्योगामध्ये किंवा त्यांच्या संस्थेमध्ये ते चांगलं काम करत असतात. बरोबर. त्यामुळे त्यांना चांगला पैसाही मिळतो, समृद्धी निर्माण होते. त्यांच्या गरजा असतात त्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या भागवल्या जातात. ते सगळं चांगलं आहे. म्हणजे त्याबद्दल त्यांचं कौतुक पण करायला पाहिजे. पण मनाची अवस्था काय आहे हा मुद्दा तुमचा महत्त्वाचा आहे. तर मनैव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. मनावर संस्कार पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मन चंगा तो कटोती में गंगा. याचा अर्थ काय, तुमचं बाहेरचं जग तुम्हाला दिसतं कुठे, तुमच्या मनात पटलावरती दिसतं. ते शुद्ध पाहिजे, ते स्वच्छ पाहिजे, ते निर्मळ पाहिजे. ते झालं ना तर बाहेरच्या जगातून येणाऱ्या गोष्टी शांतपणानं जर बघितल्या, एकाग्रतेनं बघितल्या तर त्यातलं योग्य काय अयोग्य काय हे कळावं लागतं. आपण जीवन जगतोय हे काय समृद्धी नुसती नाही, आंतरिक सामर्थ्य आपलं वाढलं पाहिजे तर ते स्पष्ट चित्र आणि चांगलं दिसायला लागतं. आपण कशात गुंतलोय बाह्य जगतामध्ये आणि आपण आपली स्थिती बिघडवून का ठेवली आहे. आपली बिघडली, समजा एखादा पडदा हलता असेल तर पडलेलं चित्र हलणार ना, त्याला चंचलता म्हणतात. म्हणून मनाला स्थिर पडदा केला तर त्याच्यावर उमटणारं चित्र स्पष्ट होतं. मग त्याची जी द्विधा मनस्थिती, अस्थिरता, ती त्याची जी मनाची आहे ती बाहेरचं चांगलं आहे पण आत न बिघडलं आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याला तो पडदा स्वच्छ केला पाहिजे, स्थिर असला पाहिजे, तर मग त्याला
त्या शांततेतून जीवनाचा अर्थ कळायला लागेल. आणि मग परमार्थ काय तो कळला तर बाहेरचा अर्थ आणि परमार्थ, अध्यात्म आणि व्यवहार हे दोन्ही काही वेगळं नाही आहे, ते एकत्रितच जगायचं आहे. पण त्याच्यासाठी मनपटल शुद्ध पाहिजे, हा त्यातला विचार आहे. म्हणून अशा पद्धतीनं जे कोणी चंचल झालेले आहेत, अस्थिर झालेले आहेत, मानसिक विकार जडलेले आहेत, त्यांना हाच एक उपाय आहे. अगदी सोपा आहे. मनाला स्थिर करणं, ध्यानधारणा, मंत्राचे उच्चार, निसर्ग सान्निध्य, चिंतन मनन, मी कोण आहे जाणून घेणं, हे सगळं संस्कार त्या मनाला पण दिले पाहिजेत ना. मग ते मन एकदा आनंदानं सगळीकडं फिरायला लागतं आणि आनंदमय होऊन जातं. वेगळं उरतच नाही ते. ते सुंदर जीवन आहे आणि ते सर्वांना प्राप्त झालं पाहिजे. ते सर्व तरुण मुलामुलींना याचा अभ्यास करण्यासाठी ते ज्या संस्थेमध्ये कार्य करतात ना, त्या संस्थांनी सुद्धा तशी त्यांची व्यवस्था करायला पाहिजे की आपल्याकडे जे येणार आहेत कार्य करायला त्यांची सुद्धा व्यवस्था, त्यांची स्थिरता चांगली टिकावी. म्हणजे त्याच्याकडे कार्य करणारी मुलं पण चांगली राहतील, मुली पण चांगल्या राहतील आणि ते कार्यामध्ये अधिक चांगलं लक्ष देऊन त्यांच्या संस्थेचं पण त्यामध्ये कल्याण होईल. म्हणून ही व्यवस्था प्रत्येक उद्योगामध्ये त्या त्या संयोजकांनी करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय आहे की आपण म्हणतो की मी आनंद स्वरूपच आहे, आनंदामध्ये स्थित राहून जीवन जगायचं आहे. पण बऱ्याच वेळेला कसं होतं की शारीरिक मानसिक व्याधी एवढ्या जडलेल्या असतात की त्या देहामध्येच माणूस अडकून राहिलेला असतो. मग त्या आनंदापर्यंत पोचणं ही गोष्ट प्रियॉरिटी त्यांची नसते. त्यांना वाटतं की बाबा ह्या शरीर मनावरतीच मला काम केलं पाहिजे आणि मग त्यासाठी काय एक्झॅक्टली केलं पाहिजे असं वाटतं. एक असं आहे की आपल्याला जीवेत शरदा शतम, 100 वर्ष निरोगी आनंदी जीवन जगायला पाहिजे. ते जगण्यासाठी एक आपल्याला एक उपकरण आहे, ते म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी. त्याद्वारा समजा आपण एखादी गाडी चालवत निघालो, आपल्याला एक 200-500 किलोमीटर जायचं आहे, तर ती गाडीमध्ये बसणारा जो कोणी आहे चालक, त्यानं ती गाडी चांगली आहे की पहिले बघायला नको का? तू 500 काय 1000 किलोमीटर जा, त्याच्यामध्ये पेट्रोल व्यवस्थित घाल, त्याची इंजिनची व्यवस्था नीट ठेव, ते स्वच्छ ठेव, चांगलं ठेव, आतून बाहेरून दोन्हीकडे चांगलं पाहिजे. नुसतं बाहेरून चकचकीत असून चालत नाही, त्याची जी मशिनरी आहे ती सुद्धा व्यवस्थित पाहिजे. मग ते केल्यानंतर मग तो प्रवास करू दे ना. म्हणून तसा आपला हा 100 वर्षाचा एक सुंदर आनंदमयी असा प्रवास जो आहे त्यासाठी शरीर स्वास्थ्य टिकवलं पाहिजे. पहिलं शरीराध्यम, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणून ते माध्यम चांगलं असेल तर मग तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं आहे. मन सुद्धा शांत स्थिर ठेवायला पाहिजे, बुद्धी कुशाग्र पाहिजे, तरच तो ते प्रवास चांगला करेल. म्हणजे शरीरापासूनच सुरुवात होते. आपण म्हणतो शरीर माध्यम खलु धर्म साधना, म्हणजे हा जर धर्म साध्य करायचा असेल तर शरीर माध्यम आहे. मग आता आत्मदर्शन शिबिरामध्ये आपण शरीराला सुदृढ करण्यासाठी, शरीराला नेहमी निरोगी ठेवण्यासाठी आपण कशा पद्धतीने काय शिकवता? एक शरीर जे आहे ना ते त्याचं स्वास्थ्य जर टिकवायचं असेल तर 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक तर त्याचा आहार सात्विक पाहिजे, कारण हे शरीर जे बनलेलं आहे ते अन्नात भवती भूतानी, प्रत्येक पेशी बनली आहे, नखापासून केसापर्यंतची, ही सगळी तुम्ही आहार काय घेता त्याची बनलेली आहे. तो आहार जर सात्विक असेल, शुद्ध असेल तर त्याचं शरीर निरोगी राहायला काहीच अडचण नाही आहे. त्यानं जर राजसिक आणि तामसिक घेतलं तर त्याची चंचलता वाढेल, तामसिकता वाढेल आणि त्याच्यातून विपरीत कार्य घडायला लागेल, त्याचं मन स्थिर नाही राहणार. म्हणून आहार पहिला महत्त्वाचा आहे. त्यामुळं त्यासाठी जसं सात्विक आहार आहे तसं नियमित व्यायाम पाहिजे. कारण व्यायामामध्ये काय होतं, शरीरातल्या सर्व भागाला जे काय दाब, ताण आणि पीळ जे असतात ते योग्य पद्धतीनं त्या पेशींना जर ठेवले आणि शरीर आणि मनाचं संतुलन पण त्यामुळं राहिलं तर आपोआपच त्याचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहिला आणि जे काय अस्थि, मज्जा, स्नायू जे सर्व अवयव दिलेले आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेले आहेत, ती स्वच्छ हवा मिळाली, प्राणायाम केला, व्यायाम नियमित केला, निसर्गामध्ये हिंडलं फिरलं, मन मोकळं ठेवलं तर आपोआपच त्याचं शरीर स्वास्थ्य पण चांगलं राहतं आहे, शुद्ध राहतं आहे. आणि तिसरं म्हणजे त्याने व्यवस्थित 7 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे. एक 7 तासाची सरळ झोप आणि एक दिवसभरामध्ये काही ध्यानाचा जर उपचार केला तर त्याचं स्वास्थ्य शारीरिक अत्यंत उत्तम राहतं आहे, खात्रीला आहे. या ज्ञानाचा उपयोग करून आपण बऱ्याचशा आजारांवरती सुद्धा मात करू शकतो, आपण शरीर निरोगी करू शकतो. एक तर आजार होऊच नाही हा पहिला मुद्दा. माझा भर त्यावर आहे बघा.
आणि तुम्ही जर आदर्श जीवन पद्धती आधी समजून घेतली तज्ज्ञांच्याकडनं आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर तुम्ही स्वस्थ राहता. आणि स्वस्थ राहणं ही सहजावस्था आहे, ही नैसर्गिक अवस्था आहे. कारण निसर्गात जो राहतो तो स्वस्थ राहतो. कारण निसर्गामध्ये व्याधी सहजासहजी येत नाहीत. कारण शुद्ध स्वरूपातून ते पंचमहाभूत आपल्याला मिळत असतात. मग ते आल्यानंतर मग व्याधी आल्यानंतर सुद्धा त्या कमी व्हाव्या, निघून जाव्या, यासाठी जे उपचार पद्धती आहे, मग शिवांबू आहे, अमरोली आहे, निसर्ग सान्निध्य आहे, आयुर्वेद आहे आणि अशा प्रकारचे जे नैसर्गिक उपचार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बाकी केमिकल्स पोटात टाकून बरं केलं तर दुसरे आणि त्याच्यावरचे दुष्परिणाम होतात ना, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही ज्या तज्ज्ञांच्याकडे जाता ना, तो त्या क्षेत्रामधला तळमळीनं कार्य करणारा आणि एक सेवा म्हणून त्या रुग्णाची करणारा असेल ना, तर तो रुग्ण लवकर बरा होतो. त्या जो कोणी तज्ज्ञ आहे त्या क्षेत्रातला, त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी तो बरा होतो आणि तो त्याला दिलासा देतो. अरे मी आहे ना, होतं हे सगळं. अशी सहजावस्था पाहिजे. आणि तसं जर त्याला योग्य उपचार मिळाला ना, तर त्याच्या शरीराच्या सगळ्या व्याधी निघून जातात. त्याच्यावर फक्त मुळापासून उपचार करावे लागतात, वरवर मलमपट्टी करून चालत नाही. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जिथं घडतं ना, अशी केंद्र जसं आनंदकुंज आहे, अशी निर्माण होणं जगामध्ये आवश्यक आहे. आणि हा आदर्श आनंदकुंजचा सुद्धा इतरांनी घ्यावा. आणि कसं एक सुंदर सहज जीवन असतं त्याचा अभ्यास करावा. थोडे दिवस अशा ठिकाणी आश्रम पद्धतीनं राहावं आणि मग जे स्वतःमध्ये एक सहज जी एक आनंदाची एक स्वयंस्फूर्त जाणीव जी निर्माण होते ना, ती काही बाहेरून आणायची नसते. फक्त बाहेरचं वातावरण योग्य करायचं असतं. मग आतून तुम्हाला स्फुरण आपोआप येतं. हाच त्यातला मुद्दा आहे.